बोंधूबाबत चर्चेत आहेत, पण बोंधू भक्त जे आहेत त्यांचे काय अंधभक्त आणि बोंधू भक्त हे तसेच आहेत एकमेकांसारखे. ते मंत्रिमंडळात बसलेले आहेत, तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार? एक नक्कीच मी कौतुक करीन पोलिसांचं, ज्यांनी ही अटक घडवून आणली आणि सगळं हे प्रकरण लोकांसमोर आणलं. पण महाराष्ट्र, आपण नेहमी पुरोगामी महाराष्ट्र म्हणत होतो आणि असं कधीही महाराष्ट्र नव्हतं. पण जे काही घडत आहे प्रकार, हे कुठेतरी आपल्याला ह्याच्यापासून ह्याला रोख लावून पुढे निघणं गरजेचं आहे. या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. अजून किती जणांचे राजीनामा? त्यांचा एकेचा घेतलेला आहे. बाकीचे काय, किती कोणाचे फोटो आहेत? केंद्रापासून इथे गल्लीपर्यंत किती लोकांचे फोटो आहेत त्यांच्यासोबत? कोण कोण त्यांच्यासोबत जात होतं? कोण कोण टाचण्या तोडत होतं? हे जे टाचणी किंग आहेत त्यांना कधी अटक होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सुद्धा फोटो समोर आलेला आहे त्यांच्यासोबत, तर त्यांच्याही राजीनाम्यासाठी तुम्ही मागणी? आता अजून काही काही प्रकार त्यांच्या माध्यमातून बाहेर येत आहेत. कशाचे बळी दिलेत आणि काय काय केलेलं आहे. एवढा घाणेरडा प्रकार, किळस आणणारा प्रकार कोणी आधी केला नव्हता. तो ही राजकीय संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती, कधी संस्कृती देखील नव्हती आपली राज्याची. एलपीजी गॅससाठी आता आपण सर्वात जास्त लाईट या तलाम एरियामध्ये बघायला नक्कीच एलपीजी गॅस असेल, पेट्रोल डिझेलचे तुम्ही किंमत बघा. हे सगळंच भाजपचं केंद्र सरकार, बेंगाल, तमिळनाडू, पुडुचेरीच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर किती वाढवणार आहेत तुम्हाला कल्पनाही नाही. हे नुसतं राजकीय हेतून आता थांबलेले आहेत, पण लोकांना त्रास ह्याचा निवडणुकीनंतर भाजप देणार आहे. सगळ्यात महत्वाचा एक विषय अजून एक आहे. बोरिवलीतील मँग्रोव्ह पार्क आता अजूनपर्यंत उद्घाटन त्याचं रखडलं गेलेलं आहे. मँग्रोव्ह पार्कसाठी मीच फंड दिला होता पालकमंत्री म्हणून त्यावेळी, आणि आम्ही सुरुवात केली होती. 3 वर्ष ते आता तयार आहे आणि उद्घाटनासाठी वेळ नाही मिळत. हिंदी में जानना चाहते हैं जिस प्रकार से आप दामोनगर में ऑफिस का उद्घाटन करने आए, क्या कहते हैं? यहीं पे मुझे बहुत सुख भी मिल रहा है, आनंद भी हो रहा है कि हमारे जो यहाँ से जीत के आए हुए नगर सेवक है काले जी, उनके ऑफिस का उद्घाटन कर रहा हूँ मैं, और ये जनसेवा का एक माध्यम है तो करते रहे. तो जिस प्रकार से मोदी जी को 24 साल हो गए और 8,931 दिन हो गए पूरा कार्यकाल करके, उसके बारे में क्या कहते हैं? बिल्कुल उसी कार्यकाल में ये पुलवामा का हमला हुआ है, उसी कार्यकाल में अगर आप देखें तो पठानकोट हुआ है, उसी कार्यकाल में डिमोनेटाइजेशन हुआ है, उसी कार्यकाल में रुपये घटता जा रहा है. तो ये कार्यकाल जो है वो देश के लिए ठीक रहा कि नहीं, उसका आप उस पर कोई मंथन करें तो ठीक होगा. लेकिन जिस प्रकार से उन्होंने 370 हटाया और राम मंदिर बना, उसके बारे में भी कहा जा रहा है, उसके बारे में क्या कहना है? यही मैं कह रहा हूँ कि जो रुपया घटते जा रहा है उसके बारे में क्या, जो पठानकोट का हमला हुआ उसके बारे में क्या, जो पुलवामा में अटैक हुआ उसके बारे में क्या, तो उसके बारे में बात करें. और राम मंदिर का निर्णय भाजपा का नहीं था, सुप्रीम कोर्ट का था, ये भी आप याद रखें. कब? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.